बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी देशामध्ये घुसखोरी केल्याच्या संदर्भात यापूर्वी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यवतमाळ आणि पुसद या ठिकाणी 2 ते 3 वेळा भेटी दिल्यात। 17 एप्रिल 2025 रोजी किरीट सोमय्या यांनी पुसद येथे येऊन बांगलादेश आणि रोहिंग्या यांच्या बनावट जन्म नोंदणी केलेल्या संदर्भात शोध घेऊन तक्रार केली। त्याच अनुषंगाने मंगळवारी पुन्हा नव्याने 23 लोकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून जन्म झाल्याचा दाखला मिळवला। त्याबाबतचे कागदपत्र आज त्यांनी पुसद पोलीस स्टेशनला दाखल केले। किरीट सोमय्या आज पुसद पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्या सोबत पुसद भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरती फुफाटे, दीपक सिंह परिहार, संदीप पुरोहित आणि अजय पुरोहित आणि भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांची बैठक ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या दालनात झाली। यावेळी तहसीलदार महादेव जोरावर, नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोस तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते। 23 लोकांनी बनावट जन्मे दाखले घेतली आणि त्यांची कागदपत्र 8 ठाणेदार यांच्याकडे दिले आहेत। पुसदमध्ये 200 पेक्षा अधिक व्यक्ती असे आहेत, त्यातील 100 आरोपींची चौकशी केली जाणार आहे। 2024 मध्ये न्यायालयाने या सर्वांचे दस्तावेज तपास करण्याचे आदेश दिले। तसेच यांच्याकडे मूळ दस्तावेज आहे, त्यांना दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली होती। यामध्ये 2,50,000 अर्ज आले असेही त्यांनी सांगितले आहे। पोलीस स्टेशन येथे आणखीन 23 लोकांनी फर्जी दस्तावेज द्वारा जन्म प्रमाण प्राप्त केले, त्याचे पुरावे मी दिले आहेत। एकंदर 200हून अधिक असे पुरावे सापडले आहेत। जो गुन्हा दाखल झाला आहे, काही दिवसात ही संख्या 100 आरोपीची होणार। महाराष्ट्रात ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही ते घुसखोर आहे, काही बांगलादेशी असेल, कोणी रोहिंग्या असेल, ज्यांनी खोटे कागदपत्र दिले, फर्जी आणि जन्म प्रमाणपत्र मिळवलंय, आता एकालाही आम्ही सोडणार नाही। महाराष्ट्र T24 करिता मोहम्मद हनीफ, पुसद। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।